ते वारे हा एक खूप मोठा कार्यक्रम, ह्यूज कार्यक्रम त्या घेऊन रसिक प्रेक्षकांसाठी रंगभूमीवर अवतरलेल्या आहेत मेघा घाडगे. आपण बघतो या कार्यक्रमामध्ये लावण्यांचे बरेच प्रकार आहेत मुळात. म्हणजे भक्तीपर लावणी आहे, पारावरची लावणी आहे, बऱ्याच अशा लावण्या आहेत ज्याच्याबद्दल तर मी फारच कमी तुम्हाला माहिती देऊ शकतो, कारण की तेवढा अभ्यास माझा नाही आहे. पण ज्यांचा अभ्यास आहे त्या म्हणजे मेघा घाडगे आणि त्यांची टीम. त्यांनी ज्या पद्धतीने लावण्यांचा प्रकार आणि लावण्यांची संस्कृती जपण्याचा, लावणीची संस्कृती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो बघणेबल आहे बारी ते वारीमध्ये. ही जी मंडळी आहेत, ही कलावंत मंडळी आहेत, ही जी संस्कृती जपणारी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा लावणी सम्राज्ञी आहेत, लावणी नृत्यांगणा आहेत आणि लावणीच्या बारी चालवणारे, बैठकीच्या लावणी करणारे आणि बऱ्याच जणांचे तंबू आहेत, बऱ्याच जणांचे फड आहेत. अशा सर्व मातब्बर कलाकारांना ही एक मानवंदना आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं की जी गोष्ट घेऊन मेघा गाडगे जी आलेली आहेत ती गोष्ट तुमच्या हृदयाला खोलवर टोचते, खोलवर जाऊन रुतते आणि खोलवर तुम्हाला विचार करायला लावते. अशा हा कार्यक्रम आहे बारी ते वारी. गोष्ट आहे तमाशा फडाची. जे फड चालवतात त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांचा सकाळचा दिवस जेव्हा सूर्य उगवतो तेव्हापासून त्यांची जी दिनचर्या आहे ती कशी असते ती त्यांनी दाखवलेली आहे. आणि त्यांच्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत, ज्या नृत्यांगना आहेत, म्हणजे आपल्या लावणी या संस्कृतीला जपणाऱ्या, त्याला मोठ्या करणाऱ्या अनेक मान्यवर मोठ्या लावण्यवती होऊन गेले आहेत. त्यांनी काय काय केलेलं आहे, म्हणजे मान्यवर विठाबाई यांच्याबद्दल पण त्यांनी भाष्य केलं, त्यांच्याबद्दल काही दृश्य दाखवलेली आहेत. तर इतकं सॅक्रिफाईस केलेले लोक जेव्हा आहेत, ही कलाकार आहेत, ही कलावंत आहेत, त्यांच्याकडे शासनाने कसं लक्ष दिलंय किंवा शासन लक्ष देतं की नाही याची माहिती त्या त्या वैयक्तिक त्या लावणी सम्राज्ञींनाच आहे आणि त्या सर्व कलावंतांनाच आहे. कारण की ज्या पद्धतीनं कलाकार आपल्या पोटाला चिमटा घेऊन कला सादर करतात आणि त्यांच्या मोबदल्यात त्यांना काय मिळतं, काय मानधन मिळतं, कशा पद्धतीचं आयुष्य ते जगत असतात, ह्याबद्दलचं भाष्य करणारे हे नाटक आहे म्हणजे बारी ते वारी. बारीपासून सुरू झालेल्या वारीच्या नादात मशगूल झालेल्या, वारीच्या नादी लागणं, म्हणजे वारीमध्ये स्वतःहून पुढे सरसावणं आणि भक्ती मार्गाला लागणं. आणि भक्ती मार्ग म्हणजेच रसिकांची सेवा करणं, ही एक भक्ती आहे. आणि ती भक्ती ज्या पद्धतीनं हे सर्व कलाकार करतात त्याबद्दल भाष्य करणारं हे हा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे बारी ते वारी. सुरू होतो जेव्हा हा कार्यक्रम तेव्हा आपल्याला असं वाटतं की या सिनेमॅटिक काहीतरी